हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी अनुराधा. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी परत मनापासून तुमचं स्वागत करते. तर आत्ता झालेले आहेत 8 वाजलेले आहेत आणि मी आत्ता म्हणजे व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलेला आहे. जस्ट आत्ताच आलेली आहे. थोडीशी बिझी होती खूप दिवसभर. बहिणीबरोबर थोडंसं डॉक्टरकडे वगैरे जायचं होतं. थोडंसं तिचं हेल्थ इश्यूचं होतं, त्यामुळे माझा पूर्ण दिवस आज डॉक्टरकडे गेलेला आहे. तर मी आत्ता आलेली आहे जस्ट. आणि आता मला परत सकाळचं जेवण वगैरे जे होतं ते सगळं झालेलं आहे, ते सगळं करून गेलेली. आपण आता रात्रीचं जेवणाची परत सुरुवात आणि थोडी मोठी जी अशी कामं राहिलेली आहेत छोटी छोटी काय ती ती सगळी आटपून घेते, कारण का खूपच लेट झालं. 8 म्हणजे खूपच झालेले आहेत. तर चला आता मी ना परत आजच्या जेवणामध्ये आता मसूर भिजवून ठेवलेला आहे आणि बघूया कोणती भाजी बनवायची किंवा वांग बटाटा जे पण काय आहे ते मी आता सुरुवात करते जेवणाला, तुमच्याबरोबर शेअर करते. पहिला मस्तपैकी फ्रेश होते. चहा जो माझा नेहमीचा आहे तो पहिला चहा वगैरे घेणार आणि नंतर मग कामाला सुरुवात करूया. चला तर मग माझ्याबरोबर पुढे कंटिन्यू करा. बघत राहा मी कसं कसं करते ते. नेहमीच बघता, पण आजचा नवीन ब्लॉग. चला. इथे फ्रेश वगैरे झाल्याच्या नंतर ना मी चहा घेतला आणि येताना एक वडापाव घेऊन आलेला ना, तो मस्तपैकी गरमागरम चहाबरोबर वडापाव फस्त गेलेला आहे. त्याच्यानंतर ना इथे बघा दुपारचं इथे भात उरलेला होता आणि ते मी मसूर घातला होता भिजायला. तो छान भिजला होता, पण मी विचार केला की आता मी वांग्याची भाजी बनवते आणि डाळ, कारण का मला टिफिन पण द्यायचं होतं. आणि ही भाजी आहे ना, मी दुपारी ना ॲक्च्युली चपाती घेऊन गेली होती, भाजी घेऊन गेली नव्हती ना, तर भाजी मी ही बाहेरून घेतलेली आहे. भाजी एवढी पानचट ना, म्हणजे लिटरली फक्त त्याचा ना असा पाण्यासारखा रस्सा होता मसाला. त्याच्याबरोबर मी भाकरी म्हणजे भाकरी खाल्लेली आहे, भाकरी घेऊन गेलेली होती, ती भाकरी खाल्लेली आणि भाजी जशी आहे तशी, जरा पण त्याला इतकी बेचव. आणि ही मी भाजी घेतली होती काहीतरी 40 रुपये प्लेट घेतली होती, पण खरंच त्याला अजिबातच असं जरा पण टेस्ट नव्हती. ती भाजी मी संध्याकाळी येऊन अशी आता इथे फेकून दिलेली आहे. म्हणजे द्यायचं आहे म्हणून कसंही देतात आणि लोक कसंही खातात, मला समजत नाही कसं खातात. मला जरा जरी नुसतं आता इथे माझ्याकडे कोथिंबीर जरी नसेल ना, तरी पण मला असं रुखरुख लागते की अरे मी भाजीमध्ये कोथिंबीर नाही घातली. कोणाला द्यायचं असेल तर व्यवस्थितच दिलं पाहिजे ना, माझं असं मत आहे. आपण पैसे घेतो तर खाणं पिणं पण व्यवस्थितच दिलं पाहिजे त्याप्रमाणे. तर चला, इथे मी सगळं ते चहा वगैरे पिऊन झाल्याच्या नंतर ना थोडंसं किचन क्लीन वगैरे करून घेतलेलं आहे. भांडी थोडीफार पडली होती चहाची वगैरे, ती एका साईडला धुवून ठेवलेली आहेत. आणि ते जी मसूर आता मी हे केलेले आहेत ना, भिजत घातले होते, ते आता उद्यासाठीच त्याचं बघेल, एकतर आमटी बनवेल किंवा मग भाजी टिफिनसाठी वगैरे होऊन जाईल. तर इथे मी त्याला मोड आणायसाठी चाळणीत ठेवलेले आहेत. आता इथे मला टिफिन द्यायचं आहे, त्याच्यामुळे ना डाळ भात आणि भाजी एका टिफिनमध्ये हे जाणार आहे, डाळ भात भाजी जाणार आहे. आणि एकीकडे फक्त 2 भाकऱ्या द्यायच्या होत्या, ज्वारीच्या भाकऱ्या द्यायच्या होत्या. तर आता आम्हाला जेव्हा भाकरी बनवेल ना, तेव्हाच ती भाकऱ्या मी त्याच्याबरोबर बनवून घेणार. आणि ह्या डब्याच्या आधी मला भाकरी लवकर द्यायची आहे, त्याच्यामुळे मी ना फटाफट पहिला कुकर वगैरे डाळ आणि भाताचं सिंपल एकदम आजचं, म्हणजे जो टिफिन जाणार आहे ना एकदम सिंपल, कारण का मला यायलाच उशीर झाला आहे घरी. त्याच्यामुळे मी पहिला सांगितलं की मला थोडासा टिफिन द्यायला लेट होईल तर चालेल, तरच मी तुम्हाला टिफिन देते, नाहीतर मग उशीर झाला तर तसं सांगा की नको म्हणून. पण नाही, ती लोकं बोलले की चालेल म्हणून. ह्या ज्या दादांना मी डाळ भात आणि भाजी देते ना, त्यांना अगदी 10 सव्वा 10पर्यंत दिलं ना तरी चालतं. ते ऑफिसमधून लेट येतात ना, त्याच्यामुळे चालतं त्यांना आरामात, म्हणजे टिफिन दिलं तरी. पण ह्यांना ताईंना भाकरी द्यायची होती, तर त्यांना जरा लवकर पाहिजे होतं, म्हणून मी ना फटाफट एका साईडला ना डाळ भाताचा कुकर लावलेला आहे. डाळीमध्ये नेहमीप्रमाणे इथे टोमॅटो घातलेला आहे आणि जिरं आणि हळद घातलेलं आहे. कुकर एका साईडला लावून घेतलेला आहे. दुसऱ्या साईडला आता मी ना वांगे बटाट्याची सिंपल भाजी अशी बनवणार आहे. तर त्यासाठी ना इथे भाजी पहिला मी पाण्यामध्ये ना वांगी ही कापून, जेणेकरून ना काळी पडू नयेत ना, म्हणून मी इथे छान अशी वांगी पाण्यामध्ये कापून ठेवलेली आहेत. मला ह्याच्यामध्ये अजून ना बटाटा पण सोलून घालायचा आहे, कापून घालायचा आहे, पण मला थोडंसं ना टोपामध्ये पाणी कमी पडलेलं आहे, म्हणून मी त्यामध्ये अजून पाणी वाढवलं. आणि मला ॲक्च्युली भाजी बनवताना ना असं जेव्हा कापली तेव्हा मला असं वाटलेलं की खूप अशी भाजी खूप होईल, पण नंतर तुम्हाला समजेलच की भाजी शिजल्याच्यानंतर किती झाली ती. इथे मी बटाटे सोलत होते ना, तर बटाटा बघा किती सोलते ॲक्च्युली तो आतूनच खराब झाला होता एवढा ना, तर त्यामुळे ना मी सोलते पण तो काळपट त्याचा निघतच नव्हता. शेवटी मला तो भाग तेवढा कापून टाकावा लागला. आणि मग ह्याच्यामध्ये मी असे पीसेस करून ना 2 बटाटे घातलेले आहेत. त्यातला अर्धा बटाटा तर गेलेलाच आहे. टोमॅटो वगैरे मला भाजीला लागणार आहे, तर मी इथे त्या पाण्यातच ठेवलेलं आहे, जेणेकरून मला पटापट भाजी फोडलं जाईल ना,
तेव्हा तो कापून टाकेल. इथे मस्तपैकी ना अशी लांब लांब वांगी आणि बटाटे कापून घेतलेले आहेत. आता भाजी फोडणीला घालते आणि इथे जो कुकर होतो तो तिकडे शिफ्ट करते. म्हणजे एका साईडला बरोबर भाजी होईपर्यंत, फोडणी घालेपर्यंत कुकर पण अजून एकच शिट्टी झाले, अजून 3 शिट्ट्या काढून मग कुकर पण होऊन जाईल. एकदम साधी सिंपल, वाटण वगैरे न टाकता भाजी बनवायचं. तर इथे ना मी मोस्ट ऑफ ना जेव्हा वांग्या बटाट्याची भाजी बनवते ना, तर इथे छान अशी त्याला वाटण वगैरे घालते. पण आता ना माझ्याकडे वाटण नव्हतं, त्याच्यामुळे ना मी इथे फक्त आलं, लसूण, धणे, जिरे हे एकत्र वाटून घेणार आहे. छान तेल गरम झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे. तो फक्त असं मस्तपैकी परतून घेतलेला आहे, जेणेकरून कांदा थोडासा ना असं त्याचं सुगंध येतो ना जेव्हा फोडणीला घातल्याच्यानंतर, तसा सुगंध आल्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ना जी पेस्ट केली होती ना आलं, लसूण आणि धणे, जिरे ती ह्याच्यात घातलेली आहे. छान त्याला पण मी असं परतून घेतलेलं आहे. सगळं हे 1-2 मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ना याच्यामध्ये मी टोमॅटो जो भाजी मी तुम्हाला सांगितलेलं मी आता भाजीत घालेल, तोच टोमॅटो मी छान धुवून असा याच्यामध्ये लांब लांब कट करून घेतलं आहे. कारण का वांगी आणि बटाटे पण मी अशाच साईजमध्ये कापलेले आहेत ना, त्यामुळे मी अशीच टोमॅटोसुद्धा घातलेला आहे. कांदासुद्धा मी लांब लांबच चिरून घातलेला आहे. छान टोमॅटो घातल्याच्यानंतर तेलावरती पूर्ण कांदा टोमॅटो वगैरे छान असं परतून घेतलेलं आहे. आता इथे कांदा टोमॅटो थोडंसं नरम झाल्याच्यानंतर ना याच्यामध्ये मी मसाले घातलेला आहे. फक्त तिखट मसाला घातलेला आहे आणि हळद घातलेला आहे. बाकी धणे जिरे मी ह्याच्यामध्ये वाटणामध्ये घेतलेलं ना, त्याच्यामुळे ना मी फोडणीला धणे जिरेची पूड घातलेली नाही आहे, कारण का वाटणात घेतली होती. तर इथे छान मसाला पण मी परतून घेतलेला आहे कांदा टोमॅटो बरोबर. त्याच्यानंतर बटाटे आणि वांगं घालते. इथे छान माझी भाजी मी परतलेली आहे. म्हणजे ना मला ते काविलतानी जर मी केलं असतं ना, तर ते खाली ना वांगी खूप मोठे मोठे आहेत ना, तर ते कढईतून थोडंसं बाहेर पडत होतं ना, म्हणून मी अशा पद्धतीने भाजी छान अशी हलवून घेतलेली आहे. आता इथे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि त्याच पद्धतीने परत मी एकदा भाजी हलवून घेतलेली आहे. तर म्हणजे छान असं मस्तपैकी कढई हलवून खालचं वर, वरती खाली असं केलेलं आहे. त्याच्यावरती पाण्याचं ताट घातलेलं आहे आणि भाजी छान असं एका साईडला शिजायला ठेवलेली आहे. भाजी शिजेपर्यंत माझा इथे कुकरसुद्धा झाला होता आणि इथे एका साईडला माझी भाजी मी वाफायला ठेवली होती. तर आता मला भाकरी द्यायची आहे ना, तर मी इथे भाकऱ्यांचं पीठ मळून घेतलेलं आहे. म्हणजे मी आता ज्वारीची भाकरी बनवणार आहे, तर त्याचं मी छानपैकी मस्तपैकी पीठ मळून घेणार आहे. असं पाणी घालून घालून मस्तपैकी असं जोर लावून थोडंसं मळून घेतलं ना, तर भाकऱ्या छान मस्त फुलतातसुद्धा आणि नरमसुद्धा राहतात. म्हणजे मला आता हा गेल्या महिन्यामध्ये मी 5 किलो पीठ घेतलं होतं ज्वारीचं. ते अजूनपर्यंत आता जवळजवळ संपलेलं आहे. अजून 2-4 भाकऱ्या बनतील आणि पीठ माझं संपलेलं आहे. तर अशा पद्धतीने मळून खूप छान असं ना आपलं हाताचा पंजा असतो ना, त्याने छान असं जोर लावून लावून मळलं ना, की पीठ खरंच खूप छान भाकऱ्या पण एकदम फटाफट फटाफट वळल्या जातात आणि भाकऱ्या पण मस्त टम्म अशा फुगल्या जातात. तर तुम्हाला मी पुढे पण दाखवते की माझ्या भाकऱ्या पण छान. ॲक्च्युली मध्येच माझं ना स्टोरेज फुल झाल्यामुळे ना माझं अर्धाच व्हिडिओ राहिलेला आहे. म्हणजे मी ॲक्च्युली ते पॅकिंग करत होती ना, ते सुद्धा माझं निघून गेलं आणि मला माहितीच पडलं नाही की माझा व्हिडिओ बंद झालेला आहे करून. नंतर मी चेक केलं. आता माझं सगळं मी जेव्हा हे करत होती ना, व्हिडिओ सगळे एकत्र घेत होती मला हे करायसाठी, एडिटिंग करायसाठी, तेव्हा बघितलं तर त्याच्यामध्ये माझा तो व्हिडिओ मला मिळालाच नाही. माझा खूप प्रॉब्लेम होतो आहे हा, की माझं खूप म्हणजे असं थोडंसं जरी कालचं मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं आहे, कालचं आज राहिलं असेल ना, डिलीट मारला नसेल ना, तर माझे सगळे व्हिडिओ ना म्हणजे अर्धे जी शूट करते ना आदल्या दिवशी ते होतच नाही शूट, म्हणजे स्टोरेज फुल दाखवतं. त्यामुळे ना माझं भाकरी मी दिली ना, ज्यांची ऑर्डर होती ती दिली ना, ते मी कॅमेरा ऑन केला होता, पण तो मध्येच कधी बंद झाला ना मला माहितीच पडला नाही. तर इथे छान बघा, इथे भाकरी छान अशी मोठीच्या मोठी छान पातळ अशी थापून घेतलेली आहे आणि ही माझी आता ऑर्डरच्या भाकऱ्या आहेत आणि जास्त नाही, मला फक्त 2च द्यायच्या होत्या सध्या. तर ह्या एक भाकरी मी ना 30 रुपयाला देते, ज्वारीची भाकरी, आणि अशा छान म्हणजे मोठ्या असतात माझ्या भाकऱ्या. तर कोणाला जर ऑर्डर करायची असेल ना
तर नक्की सांगा. आणि माझ्याकडनं ऑर्डर घ्या. पण मी मीरा रोडमध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जमतं आहे का बघा, मीरा रोडमधून भाकरी वगैरे किंवा चपात्या वगैरे घ्यायच्या असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता. तर चला, आता इथे माझी एक भाकरी झालेली आहे, आता दुसरी टाकते आणि ज्यांना पहिला भाकरी आहे त्यांना मी भाकरी देऊन टाकते. बघा, ह्या टायमाला माझं व्हिडिओज बंद झाला होता. इथे छान मस्तपैकी माझ्या भाकऱ्या वगैरे झाल्याच्यानंतर भाजी तोपर्यंत होतच होती. तर इथे भाजी झालेली आहे मस्तपैकी. बटाटा पण छान मस्तपैकी ते समोर दिसतो आहे, तोसुद्धा बघा कट केलेला आहे. तो कदाचित मला वाटतं तो पण व्हिडिओ डिलीट झाला माझ्याकडनं. तर इथे मस्तपैकी आता ना, ज्या दादांना मला ही भाजीचं डाळ भात द्यायचं होतं ना, त्यांनी ते आहेत कोकणातले, पण आता नुसतं वांग्याची भाजी आहे त्याच्यामुळे थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. आणि ते बोलतील की तुम्ही शेंगदाण्याचं कूट कशाला घातलं, म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं खोबरंसुद्धा घातलेलं आहे. म्हणजे दोन्ही काम केलेलं आहे याच्यामध्ये. टेस्टसाठी जरा छान टेस्ट येते म्हणून शेंगदाण्याचं कूट. आणि ते असे काहीच बोलू नये बाबा, हां याच्यामध्ये ओलं खोबरंसुद्धा घातलं आहे म्हणून खोबरंसुद्धा घातलेलं आहे. छान माझी भाजी अशी मस्त झालेली, शॉर्टकट एकदम एकदम साधं सिंपल माझं हे आजचं जेवणाचा डब्बा होता. ज्यांना द्यायचं आहे त्यांना हा डब्बा मी आता देणार आहे. साधी सिंपल एकदम मस्तपैकी फोडणीचं वरण केलेलं आहे. ह्याच्यामध्ये राई, जिरा, कढीपत्ता, लसूण, मिरची आणि हिंग घातलेला आहे. फोडणीला थोडीशी हळद घातलेली आहे, कारण का शिजतानासुद्धा हळद घातलेली आहे. मस्तपैकी डाळीला असा तडका दिलेला आहे, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि छान अशी उकळी काढायला आता मी ठेवणार आहे. मस्त भरभर भरभर उकळी येऊन झाल्याच्या नंतर ना, ह्याच्यामध्ये मी शेवटी खोबरं घालणार आहे. तर मस्त आता माझी इथे फोडणीसुद्धा झालेली आहे आणि जेवण ऑलमोस्ट माझं सगळं झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता माझी डाळसुद्धा झालेली आहे, पण अजून मला तिथे ओलं खोबरं घालायचं आहे. तर इथे तुम्ही बघितलं असेल मस्तपैकी खोबरं घातल्याच्या नंतर ना, इथे थोडंसं मी एक 2 ते 3 मिनटं फक्त ओलं खोबरं घातलं आहे ना, तर ती छान त्यासाठी ते शिजण्यासाठी मी इथे 2 मिनटं अशी डाळ छान अशी एक उकळी काढून घेतलेली आहे आणि 2 मिनटाच्या नंतर मी डाळ उतरवून घेतलेली आहे. तर इथे आता सगळा पसारा वगैरे खूप किचन थोडासा खराब तर होतोच जेवण वगैरे करताना, तर तो आता मी हाताबरोबर फटाफट ना क्लीन करून घेते. म्हणजे जेवल्याच्या नंतर मला जास्त किचनचं वगैरे काही काम राहत नाही. कारण का मिताली आल्याच्यानंतर ना, तिचं एक काम ठरलेलं आहे भांडी घासण्याची. थोडीच भांडी ती पण पडणार आहे, कारण का मगाची जी चहाची वगैरे भांडी होती ती मी म्हणजे क्लीन वगैरे करून घेतलेली आहेत. तर आता थोडीशीच भांडी जी तुम्हाला समोर बेसिनमध्ये पण दिसत असेल, भांडी एवढी नाही आहेत. फक्त आता जी जेवणाची वगैरे भांडी पडतील ना तीच, कारण का ती पण आल्याच्यानंतर ना सकाळी कॉलेजला जाते आणि त्याच्यानंतर मग ती एक पार्ट टाईम जॉब करते. आता मला एका ताईंनी विचारलं होतं की तुमची मुलगी काय काम करते, तर ती ना अशीच म्हणजे CAच्या हाताखाली थोडं ऑडिट वगैरे असतं ना, ते हेल्प करायला जाते. म्हणजे ते एक्स्ट्रा असं ह्याचं काम करायला जाते. मला पण एवढी आयडिया नाही आहे त्या कामाची, पण ती सगळं अकाउंटंटचं वगैरे बघणं किंवा ऑडिट वगैरे काढतात ना, ते सगळं काम करायला ती एका CAच्या हाताखाली हेल्पर म्हणून आहे. तर ती आल्याच्यानंतर ती पण थोडीशी कंटाळते वगैरे ना, त्याच्यामुळे मी तिला शक्यतो खूप कमीत कमी काम राहील ना असं मी ठेवते. तर इथे छान मस्तपैकी बघा भांडी वगैरे माझं प्लॅटफॉर्म वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे आणि इथे डब्बा भरलेला आहे. तर नशीब हा डब्बाचा शूट तरी झालेला आहे माझा. तर इथे डबा भरलेला आहे, डबा वगैरे देऊन आलेली आहे. मस्तपैकी माझं जेवण वगैरे पण झालेलं आहे. आता आरामात ना, एवढे ढीगभर कपडे पडलेले आहेत ना, जे धुतलेले आहेत मस्तपैकी सुकून झालेले आहेत आणि त्याला छानपैकी फोल्ड मारायचं. आणि त्याला इतका कंटाळा येतो ना फोल्ड मारायला, म्हणजे मला कपडे वगैरे धुतल्याच्यानंतर हे फोल्ड करून कपाटात ठेवायचं ना, त्याचाच मला खूप कंटाळा येतो. तर चला, पुढची कामं कंटिन्यू होतच राहतील. तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. मस्तपैकी शॉर्टकट एकदम जेवण बनवलं आहे, संध्याकाळचा टिफिन वगैरे दिलेला आहे, तो तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे. आजचा दिवस तो कसा वाटला ना, ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल ना व्हिडिओ, तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय.